नमस्कार सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे स्वस्तिक बनवायला शिकलो आहोत, पण त्या व्हिडिओमध्ये थोडीशी क्लॅरिटी नव्हती, कुठेतरी व्हिडिओ प्रॉपर आला नव्हता, त्यामुळे काहींना समजलं नाही अशा कमेंट होत्या। त्यामुळे मी आज पुन्हा स्वस्तिकचा व्हिडिओ टाकत आहे, पण मी म्हटलं रिपीट टाकण्यापेक्षा आपण थोडा वेगळ्या डिझाईनचा स्वस्तिक बनवू आणि तो खूप सोपा राहील। यामध्ये बघा असे मी कॉर्नर बनवले आहे, त्यामुळे ही डिझाईन थोडीशी कठीण झाली आहे, पण मी आज तुम्हाला खूप सोपं सांगणार आहे। त्याच्यात फक्त एकाच प्रकारचा स्टिच राहील। याच्यात आपण हाफ डबल क्रोशिया, स्लिप स्टिच, सिंगल क्रोशिया, डबल क्रोशिया असे म्हणजे भरपूर स्टिचेस घेतले आहेत, त्यामुळे हा थोडासा कठीण आहे, तर पण दिसायला सुंदर आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता असा स्वस्तिक बनवायचा असेल तर। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडासा वेगळा स्वस्तिक बघणार आहोत, जो तुम्हाला सोपा पण वाटेल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा दुसऱ्या पद्धतीचा स्वस्तिक पण बनवायला शिका। तर सुरुवातीला आपल्याला मरून रंग घ्यायचा आहे। रंगाचा धागा 3 लोकर आहे, ही 4 प्लाय आणि 3.0 mm हुक आहे। हे बघा, सुरुवातीला एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे, त्यानंतर साखळ्या करायच्या आहे, म्हणजे चेन्स करायच्या आहे। 2 3 4 5 अशा आपल्याला एकूण 40 चेन करून घ्यायचे आहे। हे बघा 40 चेन्स झाल्या। त्यानंतर परत 2 चेन करायच्या, म्हणजे एकेच्या बेच्या। मग ह्या 2 चेन सोडून द्यायच्या आणि तिसऱ्या चेन मध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा। आता याच्यानंतर परत सगळ्या चेन मध्ये हाफ डबल क्रोशे करायचे। प्रत्येक एका स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचा पूर्ण ह्या उरलेल्या 40 स्टिचेसवर। हे बघा, अशा सगळ्या स्टिचेसवर एक हाफ डबल क्रोशिया करून घेतला। त्यानंतर एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा। आता या दोन्हीही अजून एक पट्टी बनवायची आहे, सेम 40 चेन करून। तर ह्या 2 पट्ट्या बनवून घेतल्या आणि या दोन्हीचे जे असे उरलेले धागे आहे ते आपल्याला मागच्या दिशेने हुकच्या साहाय्याने ओढून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्रा धागा कापून घ्यायचा, कट करून घ्यायचा। हे बघा, मागून पण चांगलं दिसत आहे। आता आपल्याला या पट्ट्यांच्या सहाय्याने स्वस्तिक बनवायचं आहे। तर स्वस्तिक बनवण्यासाठी हा मी जो पिवळ्या रंगाचा एक बेस तयार केला आहे, हा कसा बनवायचा तर याच्या आधी म्हणजे मी परवा एक व्हिडिओ टाकला आहे, त्यामधून तुम्ही शिकून घेऊ शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते। तर बेस सारखाच राहणार आहे, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डायरेक्ट स्वस्तिकच कसं जोडायचं ते सांगते। बेस त्या व्हिडिओमधून तुम्ही शिकून घ्या। तर आता या पट्ट्या अशा तयार झाल्या। त्याला काय करायचं, 1.5 इंचानंतर इथे अशी फोल्ड करायची आणि ती या बेसवर अशी इथे ठेवायची। त्यानंतर खाली इथे अशी फोल्ड करायची आणि ती इथे ठेवायची आणि हे 2 भाग शिवून घ्यायचे। पहिले हा भाग शिवून घ्यायचा, त्यानंतर मग हा दुसरा भाग पण असा ठेवायचा। हा असा ठेवून शिवून घ्यायचा सुई दोऱ्याच्या मदतीने। तर मी शिवून दाखवते। हे बघा, असा सुईमध्ये धागा टाकायचा
आणि आपण साधी स्टिच करतो तसे स्टिच करून हे स्वस्तिक या बेसवर शिवून घ्यायचं. मी हवं तर हा बेस कसा बनवायचा त्याचा पार्ट इथेच टाकून देते ह्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज राहणार नाही. तर याच्या अशा पूर्ण बॉर्डर्स शिवून घ्यायचे आहे, जशी आपण एक शिलाई मारतो तसं. जिथे ही दुमड येते हे बघा, एका ठिकाणी अशी दुमड येते. तर इथे शिवायचं व्यवस्थित. पहिले एक साइड शिवून घ्यायची, नंतर दुसरी शिवावं लागेल. अशी आता बाकी पण शिवून घ्यायची आहे. इथे फोल्ड करताना ही पट्टी उलट पडणार नाही याची काळजी घ्यायची. अशी बघा, इथे जशी सरळ आहे तशी इथे सरळ राहायला पाहिजे, अशी उलट नाही पडायला पाहिजे. तर इथे अशा 2 फोल्ड करायच्या जेणेकरून ही सरळ राहील. तर ही शिवून घेऊ पूर्ण. त्यानंतर अशीच दुसरी पण शिवून घ्यायची, जशी मी तुम्हाला ही ठेवून दाखवली होती, जी स्वस्तिकच्या आकारात ठेवायची आणि शिवून घ्यायची. हे सगळे शिवून झाल्यावर दाखवते मी. आता आपण ही दुसरी पट्टी पण अशी ठेवून शिवून घेऊ. पहिली पट्टी शिवून झाली आहे, आता दुसरी पण अशी शिवायची आहे. अशी फोल्ड करायची की ही पट्टी सरळच राहील. शिवून घेऊ. शिवायच्या पहिले तुम्ही एक टाचण्या लावून ठेवू शकता, म्हणजे हे हलणार नाही. किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट पण शिवू शकता. फक्त आपला शेप प्रॉपर राहिला पाहिजे. शिवता शिवता तो हलत असतो, तर त्याकडे लक्ष ठेवायचं. फक्त हे फोल्डच्या वेळेसच थोडासा हे होऊ शकते प्रॉब्लेम. बाकी तर सरळच शिवायचं आहे आपल्याला. बघा मी बरोबर बघा कशी फोल्ड एकावर एक ठेवली आहे, तशी ठेवायची. पहिले आता खालचा भाग शिवून घेऊ, मग इकडे वरचा शिवू. बघा खूप सोपं आहे. आता हा साईड शिवून झाला, आता या साईडला शिवायचं. हे बघा, अशा आपण चारही बाजू शिवून घेतल्या दोन्ही पट्टींच्या, आणि अशा प्रकारे आपले स्वस्तिक बघा किती लवकर तयार झाला आहे. सोप्या पद्धतीने फक्त 2 पट्ट्या बनवायच्या होत्या, आणि हा बेस हा पण खूप सोपा आहे. हा बेस बनवायसाठी एक स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर साखळ्या करायच्या 2 3 4 5 अशा एकूण 30 साखळ्या करायच्या. 30 साखळ्या करून झाल्या. मी यासाठी हा जो पिवळा रंग घेतलाय त्याऐवजी तुम्ही पांढरा वगैरे घेऊ शकता, पण पिवळा जास्त लाल रंगावर म्हणजे पिवळ्यावर हा लाल रंगाचा स्वस्तिक उठून दिसणार आहे, त्यामुळे आपण पिवळा घेत आहोत. अशा 30 साखळ्या झाल्यानंतर 3 साखळ्या सोडून द्यायच्या सुरुवातीच्या, आणि चौथ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशा करायचा.
त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये म्हणजे स्टिचमध्ये एक डबल क्रोशा, असे उरलेल्या सगळ्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशा करायचा आहे पूर्ण इथपर्यंत. 3 साखळ्या सोडल्या होत्या म्हणजे आता 27 डबल क्रोशे होईल आपले, असे 28 होईल 3 चेनचा एक पकडला तर, आणि मग बाकी 27. हे बघा 28 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि हे पलटवायचं पुढच्या स्टिचवर म्हणजे पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, असे पुन्हा सगळ्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचे. मग इथपर्यंत झाले. हे पण 28च होईल. त्यानंतर पुन्हा अशाच 3 चेन करायच्या जशा इथे केल्या आहे, आणि पलटवायचं आणि पुन्हा तिसरी रो अशीच करायची 28 डबल क्रोशेची. तर आणि मग पुन्हा 3 चेन करायच्या, पलटवायचं आणि असे करायचे आहे. अशा आपल्याला एकूण 10 लाईन करून घ्यायच्या आहे, म्हणजे याचा एक आयताकृती असा बेस तयार होईल. अशा प्रकारे आपण हा एवढा रेक्टँगल बनवून घेतला आहे, आयताकृती भाग. त्यानंतर इथे तुम्ही 10 राऊंड लाईन बनवू शकता किंवा त्यापेक्षा जास्ती बनवू शकता. मी 9 बनवले आहे कारण 9 मध्ये तर स्वस्तिक बरोबर बस आहे. त्यानंतर इथे असा तार घ्यायचा आहे. हा खूप बारीक आहे त्यामुळे मी याला डबल केला. तुमच्याकडे जाड असेल तर मग डबल करायची आवश्यकता नाही. तर इथे 3rd चेनमध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने. त्यानंतर या ताराला घेऊन प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करायचा. त्यामुळे हा जो बेस आहे तो आपला असा फिक्स राहील, लूज राहणार नाही, आणि आपण याला एक रांगोळी म्हणून कुठेही ठेवू शकतो, देवघरात, रुखवतासाठी. तर अशा आपल्याला प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करून ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा आपण सिंगल क्रोशा करून हा रो पूर्ण केला, आणि याच्या आतमध्ये आपण तार पण लावला आहे. असाच तार आता या बाजूने पण लावून घ्यायचा आहे, त्याच पद्धतीने एक एक सिंगल क्रोशा करून. मी इथे हा धागा कापला नव्हता, यालाच कंटिन्यू करत आहे. हे 10 राऊंड झाल्यानंतर, 9 राऊंड झाल्यानंतर, म्हणजे मी 9 लाईन केल्या, तर त्याचाच धागा घेऊन मी इथे सिंगल क्रोशाने एक ही लाईन करत आहे. तार घेऊन अशी पूर्ण लाईन करून घ्यायची. या प्रकारे या साईडला पण सेम करायचं आहे. हे बघा प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करून याला आपण ताराने असा कव्हर केला आहे, आणि त्यामुळे हे असं कडक राहत आहे. हे बघा. तर तुम्ही हे पूजेमध्ये ठेवू शकता, याला आसन म्हणून वापरू शकता, किंवा आपलं व्रताच्या वेळी आपण जे आहे त्यावेळी सजावट करतो, तिथे रांगोळी नेऊ नाही शकत किंवा काढायला वेळ नसतो, तिथे आपण ही अशी रेडी झालेली रांगोळी ठेवू शकतो. तर तुम्हाला हा पॅटर्न खूप आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.